नमस्कार, मी भारती आणि विकास स्वादमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्र विशेष सगळ्यांचा आवडता कुरकुरीत असा साबुदाणा वडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा करण्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होता। हे बघा, अगदी व्यवस्थित तो भिजलेला आहे आणि एकदम मोकळा असा झालेला आहे। साबुदाणा वडा करण्यासाठी आपल्याला असा सुट्टा सुट्टा साबुदाणा, मोकळा साबुदाणा पाहिजे। खूप चिकट साबुदाणा असला तर वडा हा क्रिस्पी बनत नाही। तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहेत, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा जाडसर असा कूट, थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर हा साबुदाणा वडा लागतो। साबुदाणा वड्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी 1 टेबलस्पून दही, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, लिंबाचा रस, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, एकत्र करून घेऊया। बटाटा टाकल्यामुळे साबुदाणा वड्याला छान बाइंडिंग येते आणि साबुदाणा वडा असा छान मिळून येतो। हे छान आपण मिक्स करून घेऊया। मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण साबुदाणा वडे तयार करायला घेऊया। पाणी थोडंसं हाताला पाणी लावून छान असा गोळा घेऊन मीडियम साईजचे आपण छान साबुदाणे वडे तयार करू। या पद्धतीने खूप जास्त दाबायचं देखील नाहीये। बघा, छान आपला हा वडा इथे तयार झालेला आहे। या पद्धतीने एका हातावर घेतल्यानंतर थोडा प्रेस करायचा। तयार झाला आपला साबुदाणा वडा। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया। सर्व वडे बनवून छान तयार झाले आहेत, ते आता आपण तळून घेऊया। वडा तेलात टाकल्यानंतर त्याला बिलकुलही हलवू नका, कारण वडा आपल्या झाऱ्याला चिटकून बसतो आणि व्यवस्थित तळला जात नाही। त्यामुळे त्याला 2 ते 3 मिनिटे सेट होऊ द्या। नंतर वडा खालून तळल्यानंतर वडा हलवा छान। वडा तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवा। तेलात वडा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची। नंतर वडा थोडासा तळल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करायची। अशा प्रकारे कुरकुरीत असा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा आपला कुरकुरीत साबुदाणा वडा रेडी झालेला आहे। नरम न पडणारे, तेल न पिणारे, खाताना जिभेला स्वादिष्ट चव देणारे साबुदाणे वडे तयार झाले आहेत। तुम्ही देखील या महाशिवरात्रीला नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।